श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि माझे बोलणे नीट ऐक. स्वामी म्हणतात, बाळा जो भक्त माझ्यावर मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवतो त्याचे आम्ही साथ लगेच ऐकतो. तो भक्त आम्हाला कुठूनही हाक मारतो तरी पण आम्हाला आमच्या भक्तांची हाक ऐकायला येतेच. आम्ही त्याची लगेच कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतोच. फक्त बाळा आम्हाला मनापासून कोणत्याही संकटात आठव विसरू नकोस. जशी तुम्ही तुमच्या आईची आठवण काढता तसे आमची पण तुम्ही आठवण काढत जा. आम्ही तुमची आई आहोत, तुम्ही आमचे लेकरू आहात. अरे आईला बाळाची काळजी असणारच, तो कोठेही असू दे, उन्हा पावसात. आम्ही आमच्या भक्तांची सदैव पाठीशी असतो, त्याचे रक्षण करतो. अरे बाळा भगवंताचे नामस्मरण हे कोणत्याही प्रसंगी उपयोगी पडते. स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्ही कष्ट पण करा, कष्ट पण खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर भगवंताचे नाम देखील अतिशय महत्त्वाचे आहे. जिथे आमचे नाम असते तिथे आम्ही असणारच. स्वामींचे बोलणे ऐकत असताना मध्येच बाळ म्हणतो की स्वामी आम्ही तुम्हाला हाक मारली की तुम्ही लगेच आमच्यासाठी धावून येता. स्वामी म्हणतात, बाळांनो माझ्या भक्तांसाठी मला लगेच धावून यायला लागते. तिकडे माझा भक्त संकटात असताना मी आनंदात असणार का? नाही ना. मग स्वामी म्हणतात, बाळा आता ऐकशील की गप्प बसशील? स्वामी म्हणतात, बाळा भगवंत जर तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर काहीतरी चांगला उद्देश असेलच. तू फक्त संयम ठेव, बाकी आम्ही आहोतच. स्वामी म्हणतात, बाळा लाख अडचणी येतील आयुष्यात पण तू हार मात्र हरू नकोस. मी असेन तुझ्या पाठीशी. तू सन्मार्गाला सोडू नकोस, भिवू नकोस. बाळा आम्ही आहोत पाठीशी तुमच्या. आणि बाळा जगाकडून कधीच अपेक्षा धरू नकोस, आमच्याकडून कधीच अपेक्षा सोडू नकोस. स्वामी म्हणतात, केव्हा पण दुसऱ्याचे चांगले होण्याची भावना ठेवा. आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आणि बाळा एक दिवस बघ फक्त तुझे कष्ट येतील कामी. अरे अशक्य ही शक्य करणारच आम्ही. समजलं का बाळा? स्वामी म्हणतात, बाळांनो ज्यावेळी तुम्ही जाल काळोखात त्यावेळी तुमची सावली ही सोडेल पाठ. तुम्ही घाबरू नका आणि त्याचवेळी आम्हीच धरू तुमचा हात. विश्वास ठेवा आमच्यावर मनापासून. स्वामी म्हणतात, बाळा घड्याळाचे काय आणि माणसाचे काय? आतले तोल सांभाळणारा चाक नीट राहिले की फार पुढे